अरे गणप्या, असं काय बसलायस रे? काय करतो शिरप्या? औंधा शेतात काय पिकं ना बघ रे. असं आहे? अरे तुला सांगतो, आपल्या गावामध्ये एक बाबा आलेत आणि लय भारी आहेत ते. सगळं तुझा इलाज करतील बघ. चल जाऊया बाबाजीकडं. चल चल मग चल 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 लवकर चल. आला. बाबा की जय, 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 बाबा की जय. बाबा की जय, बाबा की जय, बाबा की जय, बाबासाहेब जय, बाबासाहेब जय. बाबा की जय, बाबा की जय, बाबा की जय, बाबा की जय. बाबा की जय, बाबा की जय, बाबा की जय, बाबा की जय. बाबा की जय. बाबा की जय हो. शांत बसा, शांत बसा. तुमची सर्व संकटे दूर होतील. एक एक करून बाबांचे दर्शन घ्या. बाबा, पहिल्यांदा कोणाला बोलू, पुरुषांना की स्त्रियांना? ऑफ कोर्स लेडीज फर्स्ट. या. बाबा नमस्कार. नमस्कार बाबा. बोल बालिके, तुला काय त्रास आहे? या माझ्या बहीण आहेत, यांच्या मुलगीचं लग्न ठरलंय, पण तारीख मात्र ठरण्यात खूप अडचणी येत आहेत. अरे बापरे, तारीख पे तारीख है. बाबा, फार दिवस झाला मुलीचं वय तरी वाढत चाललंय. तुमची कीर्ती ऐकून आलोय. प्लीज काहीतरी चमत्कार करा आणि यातून बाहेर काढा आम्हाला. थांब, आपण देवीकडून कौल घेऊ. आपण देवीला विचारूया की तुझ्या मुलीच्या लग्नाची तारीख काय असेल ती. ठीक आहे बाबा. राहू, आण रे तो कागद. कोरा कागद आहे. आता आपण काली मातेला सगळेजण वंदन करून आपण देवीकडून कौल मागून घेऊ. देवी कोपली राव, देवी कोपली. बाबा कर आता दे काय का करायचं बाबा? तू कर आता. माझा हात ओढ. जय काली, तेरा वचन न जाऊ. जय हो. मुली, जय हो. या तारखेला तुझ्या मुलीचे लग्न कर. हा कागद देवीने मंत्रून दिला आहे. तुझी मुलगी सुखी राहील. थँक्यू बाबा. धन्यवाद. थांबा थांबा, कुठे चाललंय? बाबासाहेब जानते. तुमच्या मुलगीच्या लग्नासाठी पूजा करायची आहे, त्यासाठी दक्षिणा द्या. ठीक आहे ठीक आहे. आशीर्वाद. बाबा की कोण आहे रे पाठवलं? आता नंतर कोणाला बोलू बाबा? जेंट्स जेंट्स. सरकार 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 सरकार. बाबा मला वाचवा, बाबा मला साप चावलाय बाबा. अरे मुला, घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको. माझ्याकडे सापावर एक जालीम औषध आहे. थांब, मी तुझं औषध देतो. बाबा की जय हो. हे बघा, हा लिंबू आहे. आता या लिंबू मी याच्या डोक्यावर फिरवून याच्या अंगातलं सर्व विष उतरवणार आहे. बाबा पण साप पायाला चावलाय. बघ रे, तुला माहित का मला माहित? 2 मिनिटं शांत बस.
लिंबू आहे आणि आता हे बघा लिंबू लाल झालेला आहे. तुझ्या अंगातलं सगळं विष उतरलेलं आहे बाळ. तू आता निश्चिंत मनाने घरी जाऊ शकतो. बाबा की बाबा की जय हो. आता तुम्ही या. बाबा बाबा आमचा गणप्या त्याच्या शेतात काय बी पिकं नाही बघा. थांब बाळ, नाव सांग बाळ तुझं. गणप्या. गणप्या, तुझं शेत त्या पाटलाच्या शेजारी आहे ना हो? होय बाबा, तुम्हाला कसं काय माहित? बाबा सब जानते. अरे मला माहिती आहे तुझ्या शेतात काय पिकत नाही ते. काय सांगताय बाबा, तुम्हाला कसं काय माहित? अरे कसं पिकल, तुझ्या शेतावर तर भूताची छाया आहे. काय सांगताय बाबा? बाबा सब जानते. होय पोरा, आता मी तुला त्याच्यावर एक उपाय सांगतो. सांगा ना बाबा, काय तर प्लीज सांगा ना. तुला मी राख मंत्रून देतो. ते राख जर तू तुझ्या शेतात टाकलीस तर शेतात सोनं पिकल. पण एकच गोष्ट सांगतो, शेतात फक्त रताळी लावायची. होय बाबा, पहिल्या वर्षी रताळच लावतो. लोक हे बघा राख आहे. राखेला आग लावली आहे. एकदा जळालेली राख परत जळत नाही. राखेला आग लावलेली आहे. बाबा की जय. ठीक आहे बाळ, ही राख तुझ्या शेतात पसरून टाक. तुझ्या शेतात सोनं पिकल. ठीक आहे बाबा. दक्षिणेपेक्षा टाका थोडं. अहो बघ गणप्या, अरे तळ पिकली का नाही? 2 पोती बाबा आणून द्यायची बघा. होय होय, आणून देतो की. चालते. आशीर्वाद आशीर्वाद. बाबा की जय हो. बाबा की जय हो. बाबा आता कोणाला बोलू? बाबा मला मदत करा बाबा. बोल मुली, तुला काय त्रास आहे? बाबा पेपर तर खूप लिहिते पण 12वी 4 वेळा नापास झाले. अरे बापरे, ये बघू इकडं. आता याला आपण काय करू शकत नाही राव, हे तर कंपनी फॉल्ट आहे. बाबा काय तर मदत करा बाबा, तुम्हीच काय तर हा मदत करू मुली, शकता. आपण चमत्कार करूया. मी तुला बुद्धी वाढायचं औषध देतो. राव पाणी आहे साधं. काढी काढ. साधं पाणी आहे जे मी हिला मंत्रून देणार आहे आणि त्यामुळे हिची बुद्धी वाढणार आहे. बाबा तुमचे खूप खूप आभार बाबा. यातलं पाणी सकाळ संध्याकाळ 2-2 घोट पीत जा. तुझी बुद्धी जरा जरा वाढेल. बाबा की जय हो. बाबा की जय हो. अगं दक्षिणा देऊन जा. अरे ही कोण आली रे? नमस्कार बाबा. नमस्कार जी. बाबा मेरी पिक्चर रिलीज होने वाली है, तेरा ही जलवा. बाबा कुछ तो ऐसा चमत्कार करो कि मेरी पिक्चर हिट हो जाए बाबा. तेरा पिक्चर लो बजट है या हाई बजट है? हाई बजट है बाबा. अरे जरा बड़ा वाला नारियल देना. ओ उधर का दगड उधर रखो. आता आपण देवीला कौल विचारूया. जर या नारळातलं पाणी लाल असेल तर हिचा पिक्चर हिट होईल, नाहीतर फ्लॉप होईल. बाबा की बाबा की. अरे बाप रे बाबा, ये क्या चमत्कार. बाबा सब जानते. मुली, तुझा पिक्चर आता हिट होणार. थिएटर समोर रांगा लागणार आहे. थैंक यू बाबा. अच्छा ठीक है. ए हाई बजट कहाँ जा रही है, चेक तो दे दीजा. ये लो 1 लाख का चेक. धन्यवाद. की
हे आणखी हे आणखी गेले ना सगळे. दार लाव चल दार लाव. हे सगळ्यांना बाहेर घाल. ए बाबा विश्रांती घेणार आहे सगळं बाहेर जावा. राहू जरा तीर्थाची बाटली दे रे. आज आपली कमाई किती झाली दिवसभरात? 25,000 रोकडा, 2 पोती गहू आणि 1 लाखाचा चेक. अरे बापरे, फारच कमाई झाली. मुली तू आता जाऊ शकतेस. हा धन्यवाद बाबा. वा वा. हे गावकरी जरा वेडे दिसतात राहून. थोडा अजून घे. घे थोडं. डोंगी बाबा हाय हाय, डोंगी बाबा हाय हाय, डोंगी बाबा हाय हाय. अरे कोण आहे तुम्ही? कोण आहे? अगं तू गेली होतीस ना, परत कशी आलीस? या कोण आहे तुम्ही? लोकांनी मला परत आणलं. कोण आहे तुम्ही? हम है एबीपी, हम है एबीपी. एबीपी बाबा आमचे एवढे पेपर झाले का? अरे मी एबीपी माझ्यावर आलो रे. अरे बाबा एबीपी माझा नाही, हम है अँटी बाबा पथक. एंटी बाबा पथक. हो बाबा तुझा डाव संपला आता. आज आम्ही इथे तुझा पर्दा फाश करायला आलोय. अरे कसला पडदा बिडदा घेऊन बसला? अरे थांब. अरे आमचे हे कुठे सर कुठे आहेत? सर कुठे आहेत? अरे सर 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 सर. हो कुठले सर तुम्ही? जो अरे हा बाबा काही नाही आहे, हा नुसता ढोंगी आहे. आणि हा तीर्थ म्हणून जे तुम्हाला देतो ना, हे फक्त पाणी आहे, हे दाखवतो बघा इथे. हे तुमच्याकडे काय सबूत आहे? काय पुरावा आहे? बाबाला धक्का लावायचा नाही. हा बाबा इथं तुमच्याकडे काय पुरावा आहे? आमच्या बाबांच्या चमत्कार करून टाकले. ए आम्ही हे प्रूव्ह करू शकतो की हा बाबा ढोंगी आहे. करून दाखवा मग. तुमच्याकडे काय सबूत आहे? तुम्ही मला डोंगी समजता? आत्ताच्या आत्ता आम्ही इथे तुला सिद्ध करू शकतो की तू ढोंगी आहेस. ह्या माणसाने एका बसरीला इथे लग्नाची तारीख काढून दिली. ती कशी काढून दिली ते साधं मीही करून दाखवू शकते तुम्हाला. ए शिष्या आण रे कागद. कुठले कागद दिले होते? हे कागद जे तुम्हाला कोरे दिसत आहेत, ह्या कागदावरती ह्या माणसाने मेणबत्तीनं आधीच लिहून ठेवलं होतं आणि त्यावरती फक्त कुंकू टाकल्यावरती ती तारीख तुम्हाला दिसली. आता मी तुम्हाला त्याने कसं केलं ते दाखवते. टाक रे कुंकू. हा कागद दोन्ही साईडनं कोरा आहे. हे बघा, कळलं का तुम्हाला हा बाबा ढोंगे आहे ते? ढोंगी बाबा हाय हाय, ढोंगी बाबा हाय हाय. अरे बाबा, ह्या मुलाला आम्हाला वेळीच सापडला म्हणून बरं. तू ह्याला साप चावल्यावर विष चढलं म्हणून डोक्यावर अशा गरीब जनतेच्या जीवावर उठलायस. तुला देव कधीही माफ करणार नाही. देवाच्या नावावर लुटालुटी करतोस. ढोंगी बाबा हाय हाय, ढोंगी बाबा हाय हाय. त्या भोळ्या हिरोईनला तू 1 लाखासाठी लुबाडलंस. काय म्हणलास की नारळ लाल झाला? लाल कसा झाला? त्याला इंजेक्शन मधून तू लाल पाणी घातलंस आणि ते नारळ लाल करून हो खबर का होते काय सांगू नका. आता आता उघड पडल्यावर तुला पळायला लागलास का रे ढोंगी? आणि ते पाण्यात आग लावलीस, त्यात सोल्युशन घालून तू आग लावलेलीस. हे सगळं कळायला नको का सर्वांना? ढोंगी बाबा, ढोंगी बाबा. आणि त्या माझा शेतकरीला तू राग दिलीस. तुला काय वाटतं राग दिल्यावर सोनं पिकतं? त्याच्यामुळे सगळे शेतकरी मग कधीचेच श्रीमंत झाले असते. हो, उगाच राखेत ढोंगीपणा पोटॅशियम असते. दाखवायचा हो. नकोस. राखेत पोटॅशियम असते. काय नसतं पोटॅशियम? तुला दाखवते कसं पोटॅशियम असतं. डोंगी बाबा हाय हाय. अहो मग बाबांनी एक मिनिट थांब. ह्या बाबाने तीर्थ वाटलं ना? थांब दाखवतो तीर्थ कुठून येतं ते. हे बघ. बाबा डोंगी बाबा हाय हाय डोंगी बाबा. हाय हाय. हा बघा ढोंगी बाबाचा चमत्कार. अरे त्याला पकडा, त्याला पकडा. हा एक माणूस जो तुमच्याच गावातला आहे, त्यानं बाबाला सगळी माहिती आधी दिली होती. ह्याचं शेत, त्याच्या शेतात काय येत नाही, ह्या माणसाने सगळी माहिती पुरवली होती.
तर आरोग्यवासियो सगळ्या ग्रामस्थांना माझी एक विनंती आहे की या ज्या नाटकातून आम्ही तुम्हाला जे सांगायचं होतं तर ते असं आहे की कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला तुम्ही बळी न पडता त्याच्या मागचं जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, वैज्ञानिक कारण आहे, त्याचा पहिला तुम्ही उलगडा करून असं कोणत्याही आलतूपालतू कारणासाठी किंवा कोणत्याही असं छोट्याशा प्रयोगाने तुम्हाला फसवणाऱ्या लोकांना तुम्ही आपल्या गावात थारा देऊ नका. आणि कोणताही रोग हा कोणत्याही चमत्काराने बरा होत नाही, त्यासाठी फक्त डॉक्टरकडे जावे लागते. तर अशा तऱ्हेने आपला मूल्यवान जीव तुम्ही वाचवा आणि या सर्व प्रकारांना आळा घाला अशी मी विनंती करतो. जर यापुढे या गावामध्ये कोणी ढोंगी बाबा आला तर पहिला त्याची दाढी खरी आहे की खोटी आहे ओढून चेक करा आणि मगच त्याला गावामध्ये घ्या. ओके, धन्यवाद. धन्यवाद.